नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण गुगल ए आय स्टुडिओ ची मागची एक व्हिडिओ जी तयार केलेली आहे. तुम्ही अजून बघितली नसेल तर ती पहिल्यांदा बघा. त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा ऑप्शन कव्हर केला आहे, चॅट विथ मॉडेल्स. या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला वेगवेगळे फीचर्स ए आय स्टुडिओमधून वापरता येतात. जसं की तुम्हाला ए आय स्टुडिओमधला जेमिनी जो आहे तो यूज करू शकतात. म्हणजे तुम्ही गुगलचा जेमिनी मॉडेल जे आहे त्याच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात. त्याच्याबरोबर तुम्हाला चॅट करता येईल. हे लाईव्ह फीचर जे आहे इथे तुम्ही लाईव्ह हेल्प त्याची घेऊ शकतात. तुम्ही डिटेलमध्ये बघा ती व्हिडिओ, त्याच्यात तुम्हाला कळेल. इथून इमेजेस जनरेट करता येतात, इथून व्हिडिओ जनरेट करता येतात, इथून ऑडिओ जनरेट करता येतो. तुम्हाला हे ऑप्शन डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. तुम्ही तिथे जाऊन ती व्हिडिओ डिटेल बघा, तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स दिसतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा जो पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी बघा, मी परत होमवर जातो बॅक, आणि हा जो पहिला ऑप्शन आहे बिल्ड ए आय ॲप्स, इथून आपल्याला एक वेब ॲप या ठिकाणी तयार करता येऊ शकतं. विदाऊट कोडिंग, शून्य नॉलेज असताना देखील आपल्याला हे करता येऊ शकतं. जर नॉर्मली आपण एखादा ॲप बनवायचा विचार केला तर तुम्हाला एखादा एक्सपर्ट हायर करावा लागेल, ज्याला आपण सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो, आणि तो असं ॲप बनवण्यासाठी लाखो रुपये चार्ज करू शकतो. किंवा दुसरा पर्याय आहे तुम्हाला स्वतःला शिकून मग ते सगळं बनवता येईल, पण तो अवघड टास्क आहे. आणि तिसरा पर्याय आहे की तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडे ऑलरेडी तशा टाईपचा ॲप असेल तर ते परचेस करून घ्या, किंवा त्यांच्याकडून तुम्ही तसं कस्टम ॲप डेव्हलप करून घ्या. पण या तिघं गोष्टी ज्या आहेत त्या परवडणाऱ्या नाही आहेत, त्या महाग आहेत. आपल्याला गुगल ए आय स्टुडिओच्या मदतीने अगदी फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे तसं ॲप विदाऊट कोडिंग नॉलेज आपल्याला तयार करता येत असेल तर मग आपण हे पर्याय का वापरायचे. आता मी इथे एक सिम्पल ॲप या ठिकाणी जनरेट करण्यासाठी या बटनवर क्लिक करतो. तुम्हाला लाईव्ह डेमो मी इथे दाखवतोय. बघा, आता ॲप कशासाठी पाहिजे तुम्हाला, इथे त्यांनी एक मेसेज दिलाय बघा, सुपरचार्ज युअर ॲप विथ ए आय. म्हणजे तुम्ही तुमच्या ॲपमध्ये ए आयची मदत घेऊ शकतात. आपलं ॲप जे आहे ते ए आय इंटिग्रेटेड असणार आहे. तुम्हाला नॅनो बनाना पॉवर ॲप बनवायचा आहे, तुम्ही हा ऑप्शन निवडा. तुम्हाला एखादं कन्व्हर्सेशनल व्हॉइस ॲप तयार करायचं आहे, तुम्ही हा पर्याय निवडा. तुम्हाला ॲनिमेटेड इमेज विथ व्हिओ करायचा आहे, व्हिडिओज वगैरे बनवायचे आहे, तुम्ही इथून जा. यूज गुगल सर्च डेटा तुम्हाला वापरायचा आहे, तुम्ही इथून जा. भरपूर पर्याय दिले आहेत बघा. गुगल मॅप्स तुम्हाला इंटिग्रेट करता येईल. सगळं सगळं तुम्ही इथून गुगलच्या नंबर ऑफ सर्व्हिसेस तुम्ही यूज करू शकतात. आता मला एक कन्व्हर्सेशनल ॲप तयार करायचं आहे. माझं एक फिटनेस सेंटर आहे समजा, आणि त्या फिटनेस सेंटरबद्दल मला माहिती देणारं एक व्हॉइस असिस्टंट मला तयार करायचं आहे. म्हणजे कोणी कस्टमर जर अप्रोच करेल आपल्या या व्हॉइस असिस्टंट बरोबर, तर तो त्याला संपूर्ण माहिती पाहिजे त्या लँग्वेजमध्ये देऊ शकतो, म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश वगैरे. तर त्यासाठी मला एक कन्व्हर्सेशनल व्हॉइस ॲप तयार करायचं आहे. मी काय करतो बघा, सिम्पल इथे या ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे आता सगळं डिटेल त्याला इथून मिळून गेलं. आणि तुम्हाला नेमका कसला असिस्टंट पाहिजे शॉर्टमध्ये तुम्ही सांगा. मी ते सांगतो, क्रिएट व्हॉइस असिस्टंट फॉर माय फिटनेस सेंटर, आणि ते फिटनेस सेंटरचं एक नाव देऊन टाकू आपण. फिटनेस सेंटरचं नाव आहे समजा आपला फिटनेस स्टुडिओ. ठीक आहे, हे आपल्या फिटनेस सेंटरचं नाव आहे, लोकेटेड ॲट नाशिक. ओके, बस शॉर्टमध्ये मी त्याला फक्त सांगितलं, क्रिएट व्हॉइस असिस्टंट फॉर एनी फिटनेस सेंटर, माय फिटनेस सेंटर, आणि फिटनेस सेंटरचं नाव दिलं फिटनेस स्टुडिओ लोकेटेड ॲट नाशिक. म्हणजे त्याला बेसिक माहिती दिली फक्त. आता एक तो जनरल फिटनेस सेंटरसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याची आयडिया तो स्वतः ॲनालाइज करेल, आणि एक असं ॲप आपल्याला तयार करून देईल की जे फिटनेस सेंटरसाठी उपयुक्त ठरू शकतं. बघा, आता मी बिल्ड बटनला फक्त क्लिक करतो. सिम्पल प्रॉम्प्ट आपण दिला आणि आपलं ॲप बनायला आता इथे सुरुवात झाली बघा. अगदी काही मिनिटात तो आपलं ॲप या ठिकाणी तयार करून देईल. आणि त्याने कोडिंगला सुद्धा सुरुवात केली बघा. इकडे बाजूला तुम्हाला दिसतंय बघा, तो कोड लिहितोय, index.html वगैरे सगळ्या फाईल्स तो इथे बनवतोय. आणि अगदी काही मिनिटात आपलं ॲप जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं तुम्हाला दिसेल बघा. आता हे जे ॲप आहे ते तुम्हाला इथे लाईव्ह दिसेल तयार झाल्यानंतर, आणि मग तुम्ही ते वेगवेगळ्या डिव्हायसेसवर कसं दिसेल ते देखील तुम्ही इथे टेस्ट करून बघू शकतात. आणि कम्प्लीट ॲप तयार झाल्यानंतर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल, किंवा तुम्हाला ते होस्ट देखील करता येईल. बघा, आता आपलं ॲप ऑलमोस्ट तयार झालेला आहे, जवळपास रेडी आहे, आणि तुमच्या समोर त्याचा जो इंटरफेस आहे तो इथे दिसेल. आता तो इथे म्हणतो की मायक्रोफोन अलाव करा. आपण आपल्या फिटनेस स्टुडिओमध्ये युजर्सशी बोलण्यासाठी माईक वापरणार आहोत, तर मी इथे अलाव करायचं आहे त्याला.
माईक अलाव केल्यानंतर इथे तुमचं फिटनेस सेंटरचं ॲप जे आहे त्याचा स्क्रीन दिसतोय बघा या ठिकाणी. आता तुम्ही याला फुल स्क्रीन बघू शकतात. मी इथे फुल स्क्रीनवर क्लिक करतो. इथे तुमचा हा व्हॉइस असिस्टंट आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि तुम्ही स्टार्ट असिस्टंट बटनला क्लिक करायचं आहे. आपल्या फिटनेस सेंटरचं नाव वरती दिसतंय बघा इथे, फिटनेस स्टुडिओ नाशिक. ओके, आणि मी इथे स्टार्ट असिस्टंटला क्लिक करतो. बघूयात आपला असिस्टंट कशा पद्धतीने कम्युनिकेशन करतोय. याला माईक अलाव करायचं आहे इथे, अलाव दिस टाईम. हॅलो, हॅलो. Hello, welcome to Fitness Studio, your partner in fitness. How can I energize your day? तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता का? अर्थातच, नक्कीच बोलू शकतो. फिटनेस स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मी कशी मदत करू शकतो? मला तुमच्या फिटनेस सेंटरबद्दल थोडीशी माहिती हवी होती. नक्कीच. आमचे फिटनेस स्टुडिओचे 2 पत्ते आहेत, कॉलेज रोड आणि इंदिरानगर, नाशिकच्या मध्यभागी. आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग, क्रॉसफिट, योगा, झुंबा, HIIT आणि पर्सनल ट्रेनिंग सारख्या विविध सेवा पुरवतो. तुम्हाला कशामध्ये रस आहे? आता मला योगामध्ये रस आहे. तुमच्या योगाचे पॅकेजेसबद्दल माहिती सांगा. उत्कृष्ट निवड. योगामुळे तणाव कमी होतो आणि तंदुरुस्ती वाढते. आमच्याकडे मासिक म्हणजे 2500 रुपये, त्रैमासिक म्हणजे 6500 आणि वार्षिक म्हणजे 18500 सदस्यता पर्याय आहेत. आणि एक विशेष ऑफर, फेब्रुवारी महिन्यात वार्षिक सदस्यत्वावर 20% सूट आहे. तुम्ही कधीपासून सुरुवात करू इच्छिता? तुम्ही म्हणाल तर अगदी उद्यापासूनच सुरुवात करूयात. छान. हा उत्साह टिकवून ठेवा. आम्ही तुम्हाला तुमच्या फिटनेसच्या प्रवासात मदत करण्यासाठी तत्पर आहोत. तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न आहेत का? नाही, सध्या तरी नाहीत. धन्यवाद. ओके, बघा आता इथे हा व्हॉइस असिस्टंट अगदी मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये आपल्याशी कम्युनिकेशन करतोय. परफेक्ट या ठिकाणी व्हॉइस असिस्टंट तयार झाला. आता हा वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर कसा दिसेल बघा. इथे तुम्ही मोबाईल ऑप्शन निवडला तर तो मोबाईल फोनमध्ये असा दिसेल. या पद्धतीने आपण जे चॅटिंग केलं ते समोर तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला कन्व्हर्सेशन्स या ठिकाणी दिसतील. त्याच्यानंतर तुम्ही इथे टॅबलेट PCवर कसा दिसेल बघायचा. हा टॅबलेटवर ह्या पद्धतीने दिसेल. ठीक आहे, इथे तुम्ही स्क्रोल करून हे तुमचे मागचे चार्ट्स जे आहेत ते बघू शकतात अशा पद्धतीने. आणि तुम्हाला डेस्कटॉपवर कसा पाहिजे तर करंट स्क्रीनवर तुम्ही इथे बघू शकतात. आता हे जे ॲप आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे फिटनेस सेंटरसाठीचं ॲप, ते ॲप आपल्याला वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर रन करता येऊ शकतं. हे आपण बघितलं. आपण थोडं बॅक जाऊयात. आता त्याचा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही बघितला कशा पद्धतीने दिसतो. आता त्याचा कोड जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता. कोड बघायचा असेल तर तुम्ही इथे कोडवर क्लिक करा. हे बघा, त्याने लिहून दिलेले सगळे कोड इकडे साईडला तुम्हाला दिसत आहेत बघा. हा पूर्ण कोड, ज्यांना टेक्निकल नॉलेज असेल, HTML वगैरे येत असेल, जावा स्क्रिप्ट येत असेल, त्यांना हा कोड समजतोय किंवा ते हा कोड समजू शकतात. ठीक आहे, तर हा सगळा कोड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तुम्हाला प्रिव्ह्यू बघायचा तर तुम्ही इथून क्लिक करू शकतात. आणि इथे काहीही चेंजेस हवे असतील तुम्हाला, जसे चेंजेस हवे तसं तुम्ही कम्युनिकेशन या ठिकाणी करू शकता. जसं आता मला हे स्टार्ट असिस्टंट बटन व्यवस्थित दिसत नाही आहे, मग मी त्याला इथे सांगू शकतो की स्टार्ट असिस्टंट बटन इज नॉट प्रॉपरली विजिबल. ओके, हा माझा प्रॉब्लेम आहे, मी ते सांगितलं. आणि मग याला परत मी रन करून बघतो बघा या ठिकाणी. आता हा जो चेंज आहे तो आपण या ठिकाणी रन करू आणि तो पुन्हा चेंज करेल. आता हे जे बटन आहे ते आपल्याला प्रॉपर दिसत नाही असं मी त्याला सांगितलं आणि तो चेंजेस करून दिला आपल्याला. तुम्हाला जसे चेंजेस हवे असतील तसे तुम्ही सांगा. म्हणजे आपण एखाद्या इंजिनियर बरोबर बोलतोय, त्याला समजून सांगतोय की बाबा हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. तो जशा पद्धतीने बदल करेल अगदी तसेच बदल इथे हा AI स्टुडिओ तुमच्यासाठी करतोय. म्हणजे हा गुगल AI स्टुडिओ तुम्ही हायर केलेला एक सॉफ्टवेअर इंजिनियर सारखा काम करेल आणि तुम्हाला हवे असलेले चेंजेस, तुम्हाला हवे असलेले ऑप्शन्स तो त्या ॲपमध्ये ॲड करून ते ॲप तुमच्यासाठी तो कम्प्लीट रेडी करून या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. आता हे जे ॲप आहे हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतात. म्हणजे तुम्ही त्याला डाउनलोड करून तुमचा डोमेन असेल तिकडे तुम्ही होस्ट करा. तुम्ही इथे ऑप्शन आहे बघा दिलेले, इथून डाउनलोड करता येईल कोड. इथे तुम्हाला ऑप्शन दिला आहे सेव्ह टू गिटहब. तुमचं गिटहब अकाउंट असेल तर तुम्ही गिटहबवर पण त्याला सेव्ह करू शकतात. किंवा
तुम्हाला जर वाटलं गुगलवरच त्याला होस्ट करायचं आहे तर तुम्ही गुगलवर देखील त्याला होस्ट करू शकतात. म्हणजे इथे तुम्हाला हे बघा डिप्लॉय ॲप ऑप्शन दिलाय. तुम्ही गुगलची सर्व्हिस यूज म्हणजे ते पेड सर्व्हिस तुम्हाला घ्यावी लागेल. गुगलमध्ये जाऊन तुम्हाला पेड सर्व्हिस घ्यावं लागेल आणि गुगलवरच तुम्ही याला होस्ट करून ठेवू शकतात. मग तुम्हाला हवा असलेला एक डोमेन नेम तिथे मिळून जाईल आणि तो तुम्ही यूज करू शकतात. बघा आता मी जो चेंज सांगितला की स्टार्ट असिस्टंट बटन प्रॉपर विजिबल नाही आहे, त्याने मला आता प्रॉपर विजिबल करून दिलं बघा ते बटन. आणि आता आपण मोबाईल डिव्हाइसवर जर याला बघितलं तर हे कसं दिसेल, छान दिसेल बघा. आता मोबाईलवर तुम्हाला फिटनेस AI असिस्टंट व्यवस्थित दिसतंय विजिबली. आणि मग तुम्ही स्टार्ट असिस्टंट करून इथे त्याच्याशी बोलू शकतात. ठीक आहे, तुम्ही टॅबलेट PCवर जाऊन इथे बघू शकता. टॅबलेटवर हा असा दिसेल आणि सेम तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघितला तर तुम्हाला असा दिसेल. फुल स्क्रीन तुम्ही बघा तो ह्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. बघा आता एन्व्हायरमेंट थोडंसं आधीपेक्षा छान दिसतंय आणि इथे तुम्हाला हवे असलेले चेंजेस तुम्ही करून घेऊ शकतात. ठीक आहे, आणि मग कोड डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही इथून त्याला डाउनलोड करून घ्या. हे पूर्ण ॲप तुमच्या लोकल मशीनमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीने तो कोड यूज करा. तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा प्रोजेक्ट. तुम्ही पेड व्हर्जन असेल तुमच्याकडे तर तुम्ही सेव्ह देखील करून ठेवू शकतात. पण आता हा तयार झालेला कोड तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्हाला जसं लागेल तसं वापरा. आता तुम्हाला याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये चेंजेस हवेत, जसं इथे इलाइट मेंबरशिप त्याने आपोआप टाकून दिले. आपण त्याला सांगितलं नव्हतं असं काही. तुम्हाला वाटलं हा ऑप्शन नको आहे, काढून टाकायचं आहे, असं काही तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही त्याला सांगा की रिमूव्ह इलाइट मेंबरशिप ऑप्शन, तो इथून रिमूव्ह करून देईल. स्पेशल ऑफर जी इथे दिली आहे 20%, समजा तुम्हाला 30% पाहिजे, तुम्ही त्याला सांगा की स्पेशल ऑफर 30% करून दे किंवा नको असेल तर काढून टाक. म्हणजे तुम्ही जे जे ऑप्शन तुम्हाला हवे ते ॲड करू शकतात. नको असतील ते ऑप्शन तुम्ही काढून टाकू शकतात. तुमच्याकडे हे जे सर्व्हिसेस आहेत तिथे दिलेल्या, या सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला हव्या असतील तर ह्या राहू द्या, नको असतील तर तुम्ही काढून टाका. दुसरी एखादी सर्व्हिस तुम्हाला ॲड करायची तुम्ही ॲड देखील करू शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या सेक्शनला काय म्हणणार, आवर डिसिप्लिन सेक्शनमध्ये हे ॲड कर किंवा हे रिमूव्ह कर असं तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीने इथून तुम्ही त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करा आणि कम्प्लीट ॲप जे आहे ते AI स्टुडिओमध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आता एक आपला काय म्हणू की एक सुपर पॉवर किंवा AI पॉवर सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथून पाहिजे तसं ॲप त्याच्याकडून जनरेट करून घेऊ शकतात.